नाशिकमध्ये थेट जाऊयात विधान परिषदेच्या मतमोजणीसाठी। तर मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ निर्माण झाला होता। गीते दराडे यांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक वाद झाला, शिवीगाळही झाल्याचं कळतंय। किशोर दराडे मतमोजणी केंद्रावर असल्याने गीतेंनी आक्षेप घेतला। तर उमेदवार प्रतिनिधी मतमोजणी केंद्रामध्ये नको असा हा आक्षेप होता। दराडेंकडून मतमोजणी केंद्रावर धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप गीतेंच्या समर्थकांनी केलेला आहे। नाशकात मतमोजणी केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला। गीते आणि दराडे समर्थक आमने सामने आले, दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, शिवीगाळ झाली अशीही माहिती मिळते। नाशिकमध्ये हा वाद मिटला असं वाटत असतानाच गोकुळ गीते यांनी मात्र अजूनही आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये होतो असं म्हटलेलं आहे। आपण कधी माघार घेतली नव्हती, प्रचार थांबवला असं गोकुळ गीतेंनी म्हटलंय आणि त्याचबरोबर आपल्या विजयाचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। निकालाच्या काही तास आधी सर्वात मोठा हा ट्विस्ट आपण पाहतोय नाशिकच्या जागेसाठी। खरं तर उदय सामंत, गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली होती, मात्र गोकुळ गीते हे निकालाच्या दिवशी मात्र वेगळंच बोलतायत आणि आता मतमोजणी केंद्रावर देखील आक्षेप घेण्यात आलेला आहे। गीते दराडे समर्थक आमने सामने आलेत। तर थेट आपण नाशिकमध्ये जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी यांच्याकडे। चंदन, आता नाशिकमध्ये नेमकं काय? निखिला, विधान परिषद निवडणुकीच्या निकालादरम्यान गोंधळ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। गोकुळ गीते आणि त्याचप्रमाणे नरेंद्र दराडे यांच्या कार्यकर्ते एकमेकांना भिडले असं आपण काही वेळापूर्वी बघितलं। अगदी काही मिनिटापूर्वी 8 वाजता खरं तर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र गोकुळ गीते जे आहेत त्या गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतला की किशोर दराडे जे नरेंद्र दराडे यांचे भाऊ आहेत त्यांनी या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर येण्याची आवश्यकता नाहीये, ते या ठिकाणी थांबायला नको आणि त्याच्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। त्याच्यानंतर गीते यांच्या देखील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला, त्यांच्या देखील दराडे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील आक्षेप घेतला आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांमध्ये भिडले, शाब्दिक चकमक त्यांच्यात झाली आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। यामध्येच पोलिसांनी हस्तक्षेप केला, सगळ्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधींना या ठिकाणी बाहेर काढलं, त्यांना समज दिली आणि त्याच्यानंतर जेवढे निवडक प्रतिनिधी आहेत त्यांनाच या ठिकाणी आतमध्ये बसू दिलेलं आहे। त्याच्यामुळे अगदी मतमोजणीच्या सुरुवातीलाच या ठिकाणी नाशिकमध्ये एक गोंधळाची परिस्थिती जी आहे ती बघायला मिळते। कार्यकर्ते जे आहेत त्यांनी सुरुवातीपासूनच या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे दोन्हीकडचे कार्यकर्ते जे आहेत ते आज या ठिकाणी मतमोजणीच्या वेळेला आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। संयम कुठेतरी कार्यकर्त्यांचा सुटत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला, या सगळ्यांना बाहेर काढलं आणि आता पुन्हा एकदा मतमोजणी जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। वैध आणि अवैध मतं हे बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। हे झाल्यानंतर नेमका कोटा किती मतांचा आहे ते स्पष्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर एक एक फेरी जी आहे ती मतमोजणीची होणार आहे। मात्र या सगळ्या मतमोजणीच्या पूर्वीच नाशिकमध्ये हा राडा जो आहे तो बघायला मिळतो। निखिला, धन्यवाद चंदन एकूणच माहितीबद्दल। नाशिकमध्ये सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी निवडणूक जाहीर झाल्यापासूनच या ठिकाणी एक संभ्रमाचं असं वातावरण होतं।